ही जी आहे मित्रांनो ती कन्याकुमारीची एंट्रन्स आहे आणि इथूनच कन्याकुमारीसाठी रस्ता येतो कुठून नगरकोइलवरून आणि इकडून गेलं तर तिरुवनंतपुरमवरून. सो आपण इकडे जाणार आहोत. इथे ही एंट्रन्स आहे. हे आहे विवेकानंद केंद्र आणि आपण आता इथे जाणार आहोत आणि बघणार आहोत त्याच्यामध्ये काय काय आहेत गोष्टी पाहण्यासारख्या. इथे रूम्स पण अवेलेबल आहेत वाटतं, पण आपण इथं फक्त ऑडिटोरियम 2 किलोमीटर आहे. तर या रस्त्याने आपण चालत चालत पुढे जातोय. बघूया आपण इथे ऑडिटोरियम कसं आहे ते. इथे एक SBI ची ब्रँच पण आहे आणि इथे लगेच तुम्हाला समोर जे दिसेल ते विवेकानंद पिक्चोरियल ऑडिटोरियम आहे. छान आहे हे, आपण ह्याला एक्सप्लोर करूया. इथे पिक्टोरियल ऑडिटोरियम आहे. याचा टायमिंग बघावं लागणार आहे आपल्याला. इथे लिहिलेलं आहे आय थिंक 9:30 वाजता उघडते. आणखीन 9:30 झाले नाहीत, 9च वाजलेत. सो आपण इकडे जाऊया. त्याची एंट्री पलीकडच्या साईडने. सो आपण एंट्रीला जाऊया. 30 रुपये तिकीट आहे आय थिंक सो इथे. सो आपण तिकीट काढून आतमध्ये जाऊया आणि बघूया हे कसं दिसतंय नेमकं. शूज काढून घ्या इथेच. ₹30 प्रत्येकी तिकीट आहे मित्रांनो. तिकीट काढून घेऊया आपण. हे तिकीट आपण काढलेलं आहे मित्रांनो आणि आता आपण आतमध्ये जाऊया. खूप छान छान प्रकारचे असे फुलं वगैरे आहेत. या दिस तिकीट. थँक्यू. छान छान फुलं आणि खूप छान छान असे देखावे केलेले आहेत. चला आता आपण आतमध्ये जाऊया. आतमध्ये जाऊन बघूया. आतमध्ये अलाउड नाही आहे, सो मी बंद करेल इथेच. बाहेर आल्यावर परत बघूया आपण. इथे असे हेडफोन लावलेले आहेत मित्रांनो, जे की तुम्ही घालू शकता आणि इथे तुम्हाला कसं आयुष्य जगलं पाहिजे, त्यासाठी कोणकोणत्या गोष्टी अनुभवल्या पाहिजेत, पाण्याची कशी बचत केली पाहिजे, त्याचबरोबर आपण जे नॅचरल रिसोर्सेस आहेत त्याचा कसा वापर केला पाहिजे, या सर्वाविषयी जनजागृती करण्यासाठी हे एक सेक्शन त्यांनी तयार केलेलं आहे. त्याच्यामध्ये पहिल्यांदा तुम्हाला एक व्हिडिओ दाखवला जातो की त्यांचा प्रोग्राम काय आहे, त्याच्यामध्ये त्यांनी काय वैशिष्ट्य ठेवलं आहे आणि त्यांचं काय मोटिव्ह आहे आणि त्यानुसार त्यांनी इथं सगळं काही गोष्टी केलेल्या आहेत. एक सेल्फी पॉईंट पण आहे आणि या पूर्ण पिक्चोरियल एक्झिबिशन आहे ना, त्याच्यामध्ये फक्त हाच एक सेक्शन आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला फोटोग्राफी अलाउड आहे. सो इथे सेल्फी पॉईंट आहे, आपण इथे सेल्फी काढून घेऊया. इथे एक क्विज पण आहे मित्रांनो, जे की नॅचरल रिसोर्सेस आपण कशी वापरली पाहिजे त्याच्यासाठी तुम्हाला आन्सर लिहायचे. सो तुम्ही ही क्विज पण देऊ शकता. सध्या वेदांत देतोय, यानंतर मी देईल. इथे तुम्हाला तुमचं ओपिनियन द्यायचं आहे, काही सजेशन वगैरे असतील तर तुम्हाला लिहायचं आहे आणि तुम्हाला काही देणगी द्यायची असेल तर तुम्ही इथे देऊ शकता. सो इथून बाहेर गेल्यानंतर This is the QR code. Okay. Scan. Okay. Is it a app or something? The website. Okay, the website. So हे त्यांची वेबसाईट आहे, त्याचा QR कोड त्यांनी आपल्याला दिला आहे. सो मित्रांनो, अशा प्रकारे हे जे पिक्टोरियल ऑडिटोरियम आहे स्वामी विवेकानंद, ते आपण पाहून झालेलं आहे आणि आता आपण बाहेरच्या दिशेला जाणार आहोत. सो मित्रांनो, एक्झिट आलं आहे आणि आतमध्ये फोटोग्राफी अलाउड नव्हती, सो आपण बाहेर आल्यावर फोटोग्राफी घेतली आहे. बाहेर आल्यानंतर काय असा नजारा आहे. असं गार्डन केलेलं आहे, आपण गार्डन पाहूया आता सगळं.
आतमध्ये असे पिक्चरचं एक्झिबिशन आहे ज्यामध्ये संपूर्ण रामायण जे आहे त्याची कथा तुम्हाला सांगितलेली आहे. त्याच्यामध्ये हिंदी, तेलुगू आणि इंग्लिशमध्ये त्याचं डिस्क्रिप्शन लिहिलेलं आहे आणि तसे फोटोज आहेत. सो तुम्ही जर आतमध्ये गेलात तर तुम्हाला अंदाजे 1 तास तरी लागेल हे सर्व गोष्टी एक्सप्लोअर करायला. सो जर तुम्ही तुमच्या लहान मुलांसोबत वगैरे असाल तर मेक शुअर करा की ते राहतील आतमध्ये. आतमध्ये खूपच शांतता आहे आणि तुम्हाला ते कसल्याही प्रकारचा आवाज वगैरे करू देत नाहीत. वरती खूप छान छान अशा मूर्त्यासुद्धा आहेत. त्याच्यामध्ये एक पोस्टर आपल्या शिवाजी महाराज आणि जिजाऊ मातांचं पण आहे आणि कशा प्रकारे त्यांनी जे आपले राम होते, राम लक्ष्मण यांच्या गोष्टी ऐकून कसे मोठे झाले आणि त्यांनी त्यांचा कसा आदर्श घेतला याच्याविषयी पण माहिती लिहिलेली आहे. सो मित्रांनो, परत आपण एक्झिट जवळ आलेलो आहोत. आपण आपल्या बॅग्स कलेक्ट करून घेऊया आणि येथून बाहेर पडूया. हे जे दुकान आहे इथे भरपूर काय आहे, कॉफी वगैरे फेमस दिसते आणि हे जे एक्झिबिशन आहे त्याच्या समोरच आहे हे. तर तुम्ही जर इथे आलात तर इथे नक्की काहीतरी ट्राय करा. छान लागतं मित्रांनो, सगळं काही पौष्टिकच भेटतं इथे. इडली, वडा, सांबर वगैरे त्याचं काही भेटत नाही. जे काय आहे ते पौष्टिक आहे सगळं. त्या ताई बोलले होते की असं मिक्स करून खा आणि याच्यात तुम्हाला बनाना मिसळायचं तर बनाना पण मिक्स होऊ शकता. बघूया आपण चौकशी लागते. गोड लागते मित्रांनो, छान लागते. ते आपण ट्राय केले. ताक आहे इथं, ताक पिवळं मस्त बटर मिल्क. आपल्याकडे जसं असतं तसं नाही आहे, हे घट्ट घट्ट थोडंसं पातळ आहे आणि याला फोडणी वगैरे वेगळंच आहे, परंतु छान लागते. बटर मिल्क नाही म्हणू शकत, आपल्या इकडे जसं आंबीला असतं ना तसंच लागतं हे. चला आता ब्रेकफास्ट झाला आहे आपला, आपण इथं निघूया. हे घेतलं 20 रुपयाचं. उकडलेले शेंगदाणे असतात ते मस्त लागतात मित्रांनो. जिंजर टी कप एक्स्ट्रा कप अर्धे पोन बघू चांगले वाटले तर परत घे. चहा सुद्धा दुधाचा नाही आहे मित्रांनो, म्हणजे इथं इतकं पौष्टिक आहे सगळं. बघूया ही जिंजर टी आहे त्यांची कशी लागते ती. काढा टाईप आहे, काढा टाईप. काढाच आहे ते, काढा म्हणायला लागले. छान लागते. गोड आहे. टीच आहे, आपला कसा असतो लेमन टी असतो त्या टाईपमध्ये आहे. छान आहे, पण थोडेसे जडीबुटी पण टाकलेली त्याच्यात. सो आता आपण परत बस स्टॉपकडे जातो आहे. आपल्याला तिकडे सुचिंद्रमला जायचं आहे. तिकडे एक मंदिर आहे, टेम्पल आहे फेमस, ते टेम्पल आपल्याला पाहायचं आहे. सो आता आपण बस स्टॉपला जाऊया आणि तिथून पुढे मग सुचिंद्रमला. आपण आलोय कन्याकुमारीच्या रेल्वे स्टेशनला मित्रांनो. आपण जाणार होतो सुचिंद्रमला, पण झालंय असं की आमचे तिकीट नाही आहेत. तत्काळ बुकिंग करायची होती, त्यामुळे 11 ते 11:30 वेळ गेला. आणि त्याच्यामध्येच ते जे मंदिर आहे त्याचं ओपन टायमिंग फक्त 11:30पर्यंत असतं. त्यामुळे आपल्याला तिथे जे मंदिर आहे त्याचं दर्शन भेटणार नव्हतं आणि मंदिर पण 5 वाजता उघडणार होतं, जो की खूप जास्त टाईम होता. आपल्याला आणखीन तिरुवनंतपुरमला पण जायचं होतं. त्यासाठी मग आपण इथे आलो आहे रेल्वे स्टेशनला कन्याकुमारीच्या. आणि इथून आपल्याला 3 वाजता ट्रेन आहे.
जी की आपल्याला 25 रुपीजमध्ये तिरुवनंतपुरमला सोडते. सो आपण आता इथून तिरुवनंतपुरमला जाणार आहोत. जर तुम्हालाही कन्याकुमारीवरनं तिरुवनंतपुरमला जायचं असेल तर तुम्ही या गाडीने प्रवास करा. ही गाडी अनरिझर्वड आहे, म्हणजे याला कसलंही रिझर्वेशन वगैरे नाही आहे. तर मित्रांनो, आपण तिरुवनंतपुरम सेंट्रल स्टेशनला आलेलो आहोत. चला आता उतरून घेऊया आणि आपल्याला मंदिराकडे जायचं आहे. तिरुवनंतपुरमच्या स्टेशनपासून आपण मंदिराकडे चालत चाललो आहे मित्रांनो. आणि जाताना हे एक छोटंसं असं मंदिर पाहायला मिळते. गणपतीचं मंदिर दिसतंय मित्रांनो. पुण्याची तुळशीबाग आहे मित्रांनो. खूप स्वस्त सामान आहे. जर इथं आलात तर खरेदी पण करा. खरेदी करण्यासाठी एक नंबरचं ठिकाण आहे. मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.